खरंच नाशिकमध्ये आली असशील आणि तुझ्यावरती कोणतेही संकट आलं असतं. येडा लागलं प्रेमाचं या मालिकेत मंजिरीवर रात्रीच्या अंधारात झाला जीव घेणा हल्ला. आणि शेवटच्या क्षणी राया पोहोचणार का? रात्रीची वेळ, सगळीकडे शांतता. राया एकटाच बाहेर शतपावली करत असतो. पण त्याच्या मनात मात्र सतत मंजिरीचेच विचार सुरू असतात. तो स्वतःशीच बोलतो, मिस फायर, तू नाशिकला आहेस हे मला कळलंय. पण तू आहेस कुठे? कुठल्या संकटात तर नाही ना? जर तू अडचणीत असशील ना, फक्त एकदा तुझ्या रायाला आवाज दे, मी नक्की येईन. दुसरीकडे ऑफिसमध्ये रात्री अचानक लाईट जाते, काळोख पसरतो आणि त्या अंधारात मंजिरी आणि तिचा बॉस दोघेच अडकलेले असतात. संधी साधून तो बॉस तिच्यावर हात टाकण्याचा प्रयत्न करतो. मंजिरी घाबरते, पण लगेच धैर्य दाखवत ओरडते, दूर रहा, मला जाऊ द्या. पण तो ऐकत नाही, उलट म्हणतो, आज मला जे हवंय ते मिळवणारच. हे ऐकताच मंजिरी संतापते आणि त्याच्या कानाखाली जोरदार चापट मारते. ती तिथून पळून जाते. तो बॉस लगेच आपल्या गुंडांना फोन करतो, ती पोरगी पळाली आहे, लगेच तिला पकडा. रात्रीचा सुमसाम रस्ता, मंजिरी जीवाच्या आकांताने धावत असते आणि शेवटी ते गुंड तिला गाठतात.